विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123व्या जयंतीदिनी समस्त धम्मबांधवांना आवाज माझाच्या हार्दिक शुभेच्छा। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 123वी जयंती ठाण्यात उत्साहात साजरी। निम्म्या किमतीत फ्लॅट देण्याचा आमिष दाखवून उच्च शिक्षित तरुणांना 9 जणांना सुमारे 8,88,00,000 घातला गंडा। आणि 2 मेला होणार ठाणे महापालिकेची स्थायी समितीची निवडणूक। 14 एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस। हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात येतो। आज ठाण्यातील कोटनाका तसंच स्टेशन परिसरात आधुनिक भारत परिवार आणि सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या संघटनेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। 14 एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस। 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। बाबासाहेब फक्त एका विशिष्ट घटकाचे किंवा फक्त एकाच समाजाचे नाही तर संपूर्ण भारतीयांचे नेते आहेत। कारण आज या विश्वातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाला या महामानवामुळेच लाभली। बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले, सर्वांना मताचा समान अधिकार दिला, सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला। अशा या प्रज्ञासूर्य बोधिसत्व विश्वरत्न असलेल्या महामानवाची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज ठाण्यातील कोटनाका तसंच स्टेशन परिसरात आधुनिक भारत परिवार आणि सर्व धर्मीय कार्यकर्त्यांच्या संघटनेकडून मोठ्या दिमाखात ही जयंती साजरी करण्यात आली। ठाण्यातील कोटनाका येथील आणि ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रात्री 12च्या ठोक्याला कर्मवीर सुनील खांबे यांच्या नेतृत्वाखाली हार घालून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून वंदन करण्यात आलं। यावेळी विधान परिषदेचे सभापती वसंतराव खरे हे पण उपस्थित होते। त्यांनीही पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं। तर आज 14 एप्रिल निमित्त विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच विविध विचारवंतांचे चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं होतं। खरं तर 13 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच पुढचे 3 दिवस हा सण साजरा होणार असल्याचं यावेळी कर्मवीर सुनील खांबे यांनी सांगितलं। यावेळी सर्व ठाणेकर जनतेनं या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। सर्व ठाणेकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। आवाज माझा पहा आता यूट्यूबवर देखील। ठाण्यातील हिरानंदानी पवई नवी मुंबई परिसरातील बँकांचे लिलावाचे फ्लॅट निम्म्या किमतीत देतो असं सांगून तसंच त्यासाठी बँकेची बनावट कागदपत्र तयार करून ठाण्यातील एका उच्च शिक्षित तरुणानं 9 जणांना सुमारे 8,88,00,000 गंडा घातलाय। ठाण्यात राहणारा अमित सिंग हा MBA तरुण बँकेचं कर्ज मिळवून देऊन या कर्जाच्या मोबदल्यात कमिशन असा व्यवसाय करत होता। त्यानंतर त्यानं नौपाडा बीकेबिन परिसरात कॉर्पोरेट कार्यालय थाटलं। मुंबईतील पवई, ठाणे येथील घोडबंदर रोड तसंच नवी मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील बँकेच्या लिलावातील 2 कोटींचा फ्लॅट अवघ्या 1 कोटीत देतो असं सांगून तो अनेकांना फसवू लागला। त्यासाठी त्याने एका खासगी बँकेची बनावट कागदपत्र तयार केली। घर खरेदीसाठी लागणारे सर्व पेमेंट बँकेच्या धनादेशानंच करायचं असं त्यांना सांगितल्यानं आपली फसवणूक होईल याचा कुणालाच अंदाज नव्हता। फ्लॅटच्या बनावट कागदपत्रांवर बँकेचा खरा शिक्का मारल्यानं ग्राहकांना त्याच्यावर विश्वास बसला। मात्र धनादेशावर बँकेच्या नावाच्या बाजूला त्यानं स्वतःचा अकाउंट नंबर टाकला होता, त्यामुळे जमा होणारे सर्व पैसे अमितच्या अकाउंटवर जमा होत असत। अशा प्रकारे त्यानं 9 जणांकडून सुमारे 8,88,00,000 रुपये उकळले। मोहन अग्रवाल यांनीही फ्लॅटसाठी पैसे भरले होते, मात्र अमित जागा दाखवण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं लक्षात येताच ते स्वतः जागा बघण्यासाठी गेले आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या प्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं तपास करून कापूरबवडी परिसरातून फरार अमितला अटक केली। त्याच्यासोबत त्याचा सहकारी जितेंद्र सामंत यालाही ताब्यात घेण्यात आलंय। चौकशीअंती पोलिसांनी त्याची 12 बँकांमधली खाती, 2 फ्लॅट्स आणि बदलापूर येथील जमीन सील केल्याचं पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांनी सांगितलं। आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका आवाज माझा।
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक 2 मे रोजी होणार असून नवीन येणाऱ्या सभापतीला पुढील वर्षी केवळ 11 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची मुदत 31 मार्च रोजी संपली. त्याचवेळी स्थायी समितीमधील 8 सदस्य देखील निवृत्त झाले होते. स्थायी समितीमधील सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ 8-8 असं समसमान आहे. त्यामुळे चिठ्ठी टाकून ही निवडणूक होणार आहे. एप्रिल 10 पर्यंत ही निवडणूक होईल अशी अपेक्षा होती, परंतु लोकसभेची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली. कोकण विभागीय आयुक्तांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी श्रीमती शैला एस यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली, परंतु त्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं त्यांनी 2 मे 2014 ची तारीख ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात 11:30च्या दरम्यान ही निवडणूक होणार आहे. या समितीमध्ये भाजपा, मनसे, रिपाई यांचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. काँग्रेसची 2, राष्ट्रवादीचे 5 आणि शिवसेनेचे 6 असं पक्षीय बलाबल आहे. सुमारे 2100 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समिती सभापतींच्या हातात असतात. पहिल्या वर्षी काँग्रेसचे रवींद्र फाटक हे चिठ्ठी टाकून सभापतीपदी विराजमान झाले होते, तर मागील वर्षी शिवसेनेच्या मदतीनं सपाचे विलास कांबळे हे निवडून आले होते, परंतु त्यांना केवळ 6 महिन्याचाच कालावधी मिळाला होता. पुढील महिन्यात होणाऱ्या सभापतीच्या निवडणुकीत कुणाची लॉटरी लागते की फोडाफोडीचं राजकारण होतं हे येणारा काळच ठरवणार आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी एकीकडे मुंब्रा विभागात ठाणे महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच दुसरीकडे बंद पडलेल्या किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या कंपन्या, ठाणे महापालिकेमध्ये विलीन झालेली गावं, धोकादायक अथवा प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या इमारती यांच्याकडून मिळून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 129 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला असून हा कर वसूल करण्यासाठी महापालिकेला म्हणावं तसं यश आलेलं नाही. या आर्थिक वर्षात एकूण 284.24 कोटींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 236.81 कोटी वसूल करण्यात यश आलंय. ठाण्यात एकेकाळी छोट्या मोठ्या उद्योगांची भरभराट असल्यानं पालिकेला या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर मिळत होता. कालांतरानं इथलं जवळपास सर्वच उद्योग बंद पडल्यानं याचा परिणाम पालिकेच्या मालमत्ता करावर झाला. बंद पडलेल्या अथवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या सुमारे 20 कंपन्यांकडे 23 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर थकलाय. कोर्टात वाद सुरू असलेल्या कंपन्यांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या प्रशासनाकडे अथवा बोर्ड फॉर इंडस्ट्रीयल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन यांच्याकडे दावा करावा लागतो. कामगारांचे थकलेले पगार, वीज बिलं इत्यादी कारणं पुढे करून या कंपन्या मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कळवा येथील मफतलाल कंपनीचा कोर्टाच्या खटल्याचा गुंता जवळपास सुटला असल्यानं या कंपनीकडे लवकरच कर वसुलीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. 1982 साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली तेव्हा या महापालिकेत दिवा, शिळफाटा, कौसा, मुंब्रा, ओळ आणि कळवा अशा 32 गावांचा समावेश करण्यात आला. मात्र यापैकी अनेक गावं आजही पालिकेला मालमत्ता कर भरत नसल्यानं या सर्व गावांचा जवळपास 20 कोटीत कर थकला आहे. 129 कोटींमध्ये वसूल होण्यापेक्षा 70.39 कोटीत वसूल न होण्यायोग्य अथवा तात्पुरता वसूल न होण्यायोग्य करामध्ये 58.89 कोटी रुपयांचा कर थकलाय. वसूल होण्यायोग्य रकमेमध्ये अनधिकृत इमारतींना लावलेला दंड तर वसूल न होण्यामध्ये बंद पडलेल्या कंपन्या, विलीन झालेली गावं, महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्यांचा समावेश आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 123वी जयंती ठाण्यात उत्साहात साजरी. निम्म्या किमतीत फ्लॅट देण्याचा आमिष दाखवून उच्च शिक्षित तरुणानं 9 जणांना सुमारे 8,88 लाखाला घातला गंडा. आणि 2 मेला होणार ठाणे महापालिकेची स्थायी समितीची निवडणूक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9775033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत
नमस्कार.